जय गणेश मंडळी. मंडळी, आपल्या घरामध्ये एखादं महत्वाचं काम आहे, आपण खूप प्रयत्न करतो पण तरी पण होत नाही. म्हणजे एवढे सारे प्रयत्न करून होत नाही. मग असं का होत नाही? तर मंडळी, कधी कधी याचं उत्तर आपल्या देवघरामध्ये असतं. ते कसं? कारण का आपल्या घरामध्ये देवघर हे वर्षानुवर्ष असतात. आपण त्याची वर्षानुवर्ष पूजा करतो आणि ते साफ पण करत असतो. पण कधी कधी ते साफ करून किंवा एकमेकांवर घासून ते देव झिजतात आणि भंग झालेल्या मूर्तीची आपण पूजा करत नाही. त्यामुळे काय होतं माहिती का, तुम्हाला देवबाधेचा फटका बसतो. त्यामुळे आपल्या घरातील ज्या मूर्त्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही चेक करा. त्या जर भंग झाल्या असतील, अगदी कुठे तुटल्या वगैरे असतील, तर त्याचं विधिवत तुम्ही विसर्जन करा व नवीन मूर्त्या त्या जागी तुम्ही स्थापन करा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कुठली विघ्न येणार नाही आणि जी काही कामं आहेत ती तुमची सहज सुलभ होतील. मंडळी, करून पहा. खूप सुंदर चांगला रिझल्ट मिळेल. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.